नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मराठीमध्ये म्हण आहे बघा, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणजेच का, जी तेलबिया नसतं, वाळू म्हणजे रेती, बारीक बारीक दगडाचे तुकडेच समजा ते, त्यामध्ये तेल कुठे असतं का? पण जर तुम्ही त्याच्याशी कंटिन्यू प्रयत्न करत राहिले तर त्यातनं तुम्ही तेल पण काढू शकाल. म्हणजे अशक्य गोष्ट शक्य करून दाखवाल, हा दृढ विश्वास पाहिजे, असं टोटल एका म्हणीवरून आपण समजू शकतो. ही म्हण मला आठवायचं कारण काय तुम्हाला आत्ताच सांगते की आज मी व्हिडिओ करायला तयारी केली. आपली तयारी, गृहिणींची तयारी म्हणजे काय, आधी स्वतः तयार व्हायचं, साडी नेसायची, मग तो स्टँड आणायचा, ट्रायपॉड उभा करायचा, तो लाईट लावायचा, आणि आपल्या इकडे लाईटची तर बोंबाबोंब असतेच. त्यामुळे मी लावायला घेतलं, सगळं ओपन केलं, सगळं तयारी केली, लाईट गेली. आणि मग थोड्या वेळाने बघितलं तर माझा हा लाईट पण ब्लिंक करायला लागला. आणि पहिल्यांदा तर लागेच ना. मग मला काय वाटलं की गेलाच तो लाईट, आता काही कामाचा नाही आहे बा, कारण चार्जर चेंज झालं होतं. पण मी म्हटलं नाही, आपण हारून चालणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही आणि नाराज पण व्हायचं नाही की आता मी कसं करू. दुसरं चार्जर काढलं, त्या चार्जरला ती पिन लावली आणि मग पाहिलं तर चालू झालं. तशी लाईट गेलीच आहे. सध्या मी इन्व्हर्टरवरच काम करते आहे. पण काय, मग थांबत बसलं तर मग खूप वेळ होतो. मग रात्री फटाके वगैरे चालू. काल मी खूप वाट बघितली व्हिडिओज करायची, पण फटाके इतके चालू होते लक्ष्मीपूजनामुळे की मग मी माझा निर्णय मागे घेतला की आपण उद्या बोलू, चालतं, काही हरकत नाही. आता हे सुद्धा चालूच आहे फटाकेचे आवाज, पण जरा दिवाळीला बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजेच ना, त्याशिवाय कसं होईल. आता मी तुम्हाला म्हणत होती, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. माणसाच्या आयुष्यामध्ये पण असंच असतं बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलेलंच आहे. आपल्या मराठी भाषेची इतकी समृद्धी आहे की त्यामध्ये इतक्या म्हणी नीट अभ्यास करून टाकलेल्या आहेत की तुम्ही एक एक म्हणीला जर उलगडत गेलेत ना, तर कितीतरी अख्खा माणसाचं आयुष्य त्याच्यापुढे उभं राहू शकतं. एकच म्हण घ्या तुम्ही, त्याच्यामागे तुमच्या कितीतरी म्हणी निघतात आणि त्याचे अर्थ कितीतरी निघतात. आता बघा, तेल झालं, आता प्रयत्नांती परमेश्वर झाला. ध्रुव बाळाने काय केलं होतं, अढळ स्थान निर्माण करायला जाऊन एका ठिकाणी बसला आणि विष्णूची भक्ती केली की मला इथून कुणीही उठवलं नाही पाहिजे, माझी ही इच्छा आहे आणि मी तिथून हलणार नाही. तहान भूक सगळं विसरून तो तिथे बसला आणि त्याची अढळ श्रद्धा पाहून देव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुझी जागा इतकी स्थिर राहील की तुझ्याकडे बघून लोक उत्तर दिशा ठरवतील. म्हणजे बघा, त्याला आयुष्यभराची त्याची ती श्रीमंती झालेली आहे की नाही, मी जिथे आहे ती उत्तर दिशा, असं लोक समजतील. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट झाली त्याला ती. असंच असतं बघा, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रयत्न करताना माणूस कधी कधी अपयश आलं तर हारू शकतो किंवा नाराज होऊ शकतो. 5-10 मिनिटं नाराज झालं तर चालतं. पण ते आजकालचे जे अगदी गोड शब्द आहेत की डिप्रेशन आलं, माझा मूडच नाही, मी आता कोणाशीच बोलणार नाही, मी सगळ्यांशी संबंध तोडून टाकेल, हे चुकीचे विचार आहेत. माणसाचं मन कसं असतं, मी तुम्हाला म्हणूनच माझ्या चॅनलचं नावच मी मनाशी हितगुज ठेवलेलं आहे. कारण आपण आधी आपल्या मनाशीच बोलतो सगळं. एखादी जर बाई जात असेल, आपल्या ओळखीची असेल, पण ती तिच्या डोक्यात तिच्या विचार वेगळे असतील तर ती आपल्याकडे बघून हसणार नाही. नसेल हसली, आपण दुर्लक्ष करायचं. ते जर धरून बसलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच्याकडे पाहून रागाने बघितलं, ती काय म्हणेल, अरे ही रागाने पाहते, ती पण रागाने. ही साखळी चालूच राहील. म्हणून आपण अगदी आपले विचार सुदृढ ठेवले पाहिजे आणि पटकन गैरसमज तर बिलकुलच नाही केले पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींनी गैरसमज करत बसलो ना तर रोज असे कितीतरी गोष्टी निघतात आयुष्यामध्ये की तुम्हाला रोज अगदी क्षणाला तुम्ही नाराज होऊ शकता. आणि हे ना आत्मकेंद्रित वृत्तीचं म्हणजे लक्षण आहे बघा. तुम्ही स्वतःला मोकळं करा, तुमचं बाहेर अगदी मोकळं आकाश तयार होतं बघा. सुरेश भटांची कविता आहेच ना ती, उषक काल होता होता काळ रात्र झाली, अहो उद्या भविष्याच्या पेटवा मशाली. म्हणजे कसं आहे, कितीही अंधकार झाला, अमावस्येचा अंधकार असला
तरी दुसऱ्या दिवशी चंद्र उगवतोच ना. किती बारीकशी कोर असते बघा, कधी कधी दिसत सुद्धा नाही आपल्याला. पण तो चंद्र असा नाराज होतो का की मला काल झाकून टाकला अमावस्येनी, मी आता येतच नाही आकाशामध्ये? नाही, तो परत परत वाढतो आणि त्याची प्रगती होत राहते. पौर्णिमेला तो अगदी फुल मून दिसतो आपल्याला. म्हणजे ही किती आनंददायक गोष्ट वाटते आपल्याला बघितली की पौर्णिमा, पूर्णमासी तिला म्हणतात. ती सगळी गोष्ट, प्रत्येक गोष्ट पूर्णत्वाला नेत असते बघा. पण म्हणून अमावस्येला आपण राग मानतो का? नाही. त्याला स्वाभाविकतेने कालचक्र घेतलं पाहिजे की नाही. 15 दिवसांनी अमावस्या येईल, 15 दिवसांनी पौर्णिमा येईल. पौर्णिमा आली की चंद्राला किती छान वाटतं. आणि मग समुद्राला भरती पण येते बघा. तेव्हाच समुद्राला भरती आली की सगळ्यांनाच आनंद वाटतो. आणि परत हळूहळू हळूहळू समुद्राचं चालू होतं. अमावस्येला ओहोटी येते. तो पण स्वीकारतो हे कालचक्र की मला 15 दिवस अगदी आनंदाने उधाण करायचं आहे आणि 15 दिवस मला 15व्या दिवशी मला इकडे हळूहळू जायचं आहे. हे कालचक्र आहे, हे सृष्टीचा नियम आहे, याला आपण बदलू शकत नाही. पण म्हणून आपण आपले प्रयत्न सोडायचे का? की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे आणि प्रयत्नांती परमेश्वर. तसंच एकदा एक मूढ म्हणजे मूर्ख मुलगा होता. तो त्याला अजिबात येत नव्हतं, काही मंदबुद्धी होता जसा. त्याला शाळेतून टीचरनी काढून टाकलं की नाही तू आता येऊ नको इकडे, तू इथून निघूनच जा, आमच्या शाळेत तू शिकायचं नाही कारण तू मंदबुद्धी आहे. तो नाराज होऊन निघाला. आता घरी जाईल तर घरचे लोक रागवतील. मग एका विहिरीजवळ बसला नाराज होऊन. कुठे जाऊ, काय करू मी आता? मग तिथे एक साधू आला. त्यांनी याला बघितलं. म्हटलं बाळा, तू असा का नाराज होऊन बसला आहे? तर त्यांनी सांगितलं की असं असं आहे आणि माझं डोकं अजिबात चालत नाही, मला बुद्धी कमी आहे जरा, तर मी कसं शिकू? माझ्या डोक्यातच काही येत नाही. सर काय सांगतात किंवा श्लोक काय म्हणायचे, मला पाठांतर येत नाही, मला कुठले फॉर्म्युले येत नाही गणिताचे वगैरे, मी कसं आयुष्य जगू? मला शाळेतून काढून टाकलंय. साधू म्हणतात, हे बघ बेटा, इतक्याशा गोष्टींनी नाराज होऊ नको. या विहिरीकडे बघ. विहीर दगडाची असते पूर्ण बांधलेली. त्या दगडावरती एक मोठा जाडा दोर असतो बघा आणि त्याने विहिरीतलं पाणी आपण रोज काढतो. तर एकाच ठिकाणाहून पाणी काढून 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 त्या दगडाला सुद्धा तशीच जागा तयार होते दोराची. म्हणजे दगड सुद्धा काय म्हणतात त्याला, सौम्य होतो. आणि एवढ्या मोठ्या कठीण दगडासारख्या कठीण पदार्थाला सुद्धा जर टाकले घाव तर ते सहन करायची ताकद असते त्याच्यामध्ये. आणि वारंवार त्याच ठिकाणी तुम्ही घाव टाकले तर तिथे एक अशी सुरंगळी तयार होते आणि तिथून तुम्ही दोरीने पाणी सहज काढू शकता. त्यात ती दोरी फसून राहते आणि पाणी काढायला पण सोपं जातं. मग तो साधू म्हणतो, बघ, या इतक्या कठीण दगडाला पण वारंवार तिथून पाणी काढल्यामुळे तिथे जागा तयार झाली आणि तिथे तिची जागा तिने नालीसारखी निर्माण केली. म्हणजे दगड फुटला. कुणी म्हटलं का की दगड कधीच फुटू शकत नाही असं वाटतं आपल्याला. पण वारंवार वारंवार त्याच ठिकाणी घर्षण केल्यामुळे, घर्षणामुळे तिथे नालीची जागा तयार झाली. तसंच तू वारंवार वारंवार त्याच त्याच गोष्टी मनात आणत जा, पाठांतर करत जा. तुझं एकाग्रतेत चित्त वाढेल आणि तू हुशार होशील. साधूचं म्हणणं त्या मुलाला पटलं. तो परत शाळेत गेला. सरांना त्यांनी विनंती केली की मला शिकायचं आहे. बाकीच्या मुलांपेक्षा मला थोडा वेळ लागेल पण मला शिकायचं आहे. सरांना पण शिकवायचं असतंच ना. ते उगीच आपले विद्यार्थ्यांना थोडी शिक्षा म्हणून दाखवतात वागणं. नंतर त्यांना वाईट वाटतंच. त्यांनी त्याला परवानगी दिली आणि नंतर तो विद्वान म्हणून पुढे प्रसिद्ध झाला. तर अशा गोष्टी असतात बघा. प्रयत्न आपण सोडले नाही पाहिजे, प्रयत्न करतच राहिले पाहिजे. कुणी कुणी आयुष्याच्या म्हातारपणी सुद्धा बिझनेसमध्ये पुढे आलेले उदाहरण आहेत आपल्यासमोर. एवढं बोलून मी माझं भाषण संपवते. नमस्कार.